हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूर ही संजनाला भेटायला कर्जतला चालली होती. तायडीने तिला रस्त्यातच अडवलं आणि नुपूर जंगलात हरवली. मग तिने मल्हारला कॉल केला. मल्हार तिला शोधायला गेला. तेथे काही गुंडांनी नुपूरला पकडलं, पण मल्हारने या गुंडांची धुलाई करून त्यांना हकलून दिलं. त्यानंतर मल्हार आणि नुपूर हे दोघे रस्ता चुकले आणि दोघांना लागली होती भूक. मग त्यांना एक जुनं घर सापडलं. येथे चूल होती आणि मग नुपूरने मल्हारसाठी मस्त झुणका भाकर बनवलं आणि मल्हारने झुणका भाकर खाऊनच आपला बड्डे साजरा केला. या दोघांसाठी हा खूप रोमॅन्टिक क्षण होता. आणि मग नुपूर चक्क मल्हारला घेऊन संजनाच्या घरी गेली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हारच्या घरी त्याची ग्रँड बर्थडे पार्टी सुरू होते, ज्यामध्ये फक्त त्याचे घरचे आणि दीप एवढे 5-6 माणसंच असतात. आणि मल्हार खूप हँडसम दिसत असतो. जिया म्हणते, ब्रो आज तू खूप हँडसम दिसतोय. काय गं मॉम, तुला नाही वाटत का असं? तर रेवती मावशी म्हणते, माझा मल्हार दिसतोच खूप हँडसम. रेवती मावशी त्याला काला टीका लावते. मल्हार खुश होतो. सगळे खुश असतात. पण मल्हारची नजर ही दरवाजाकडे असते की कधी एकदाची नुपूर येते. तो नुपूरची वाट पाहत असतो. दीप विचारतो, काय रे मल्हार, कोणाची वाट पाहतोय? म्हणजे तू शरीराने येथे आहे पण मनाने दुसरीकडेच कुठेतरी आहे. काय चाललंय? मल्हार म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे. तेवढ्यात तायडीची आई म्हणते, चला चला चला, केक कापूया, केक कापूया. मल्हार म्हणतो, हो हो, कापायचाच आहे. तर रेवती मावशी म्हणते, वहिनी केक कापणार तरी कसा? कारण जोपर्यंत मल्हारची बायको येत नाही तोपर्यंत तो केक कापणार नाही आणि तो तिचीच वाट पाहतोय. मल्हार लाजतो. रेवती मावशी टोमणा मारून विचारते, काय रे, कुठे आहे तुझी बायको? दिसत नाहीये. बर्थडे पार्टी सुरू झाली, बर्थडे केक कापायची वेळ आली, पण तुझी बायको काही अजून दिसलेली नाहीये. तायडी म्हणते, हो ना मल्हार, कुठे आहे तुझी नुपूर? मल्हार सांगतो, अरे ती मला सांगूनच गेली आहे, येईल थोड्या वेळात, आपण तिची वाट पाहूया. मी आहे ना तिला कॉल लावून पाहतो. मल्हार कॉल लावायला जातो. तायडी खूप खुश होते, कारण नुपूर घरी आली नाहीये यामागे तायडीचाच प्लॅन असतो. मल्हार घराबाहेर येऊन नुपूरला कॉल लावतो. नुपूर फोन उचलते. मल्हार विचारतो, नुपूर कुठे आहेस तू? पार्टी सुरू झाली येथे, सगळे तुझीच वाट पाहताय. तर नुपूर सांगते, सर मी येथे कर्जतच्या जंगलात हरवली आहे. मी खूप घाबरली आहे सर, लवकर या सर. आणि फोन कट होतो. मल्हारला मोठा धक्काच बसतो. नुपूर एवढ्या रात्री कर्जतच्या जंगलात कशी हरवली हा प्रश्न त्याला पडतो. आणि मल्हार ठरवतो की नुपूरला वाचवायला तेथे जावंच लागेल. मल्हार घरात येतो आणि सगळ्यांना सांगतो, मी आत्ता येतोय, मला महत्त्वाचं काम आहे. सगळे खूप घाबरतात आणि मल्हार तेथून निघून जातो. सगळे म्हणतात, मल्हार थांब, पण मल्हार काही ऐकत नाही. तायडीची आई विचारते, मल्हार असं बर्थडे केक न कट करताच कुठे निघून गेला? रेवती मावशी घाबरते. दीप, सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तायडीला सुद्धा टेन्शन येतं. तायडी विचार करते, हा मल्हार अचानक कोठे निघून गेला? त्या नुपूरने तर याला कॉल केला नसेल ना? त्या नुपूरची आज मी चांगली ठासणार आहे. पण जर मल्हार तेथे पोहोचला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. याला सुद्धा अडवावं लागेल असा विचार तायडी करते आणि कोणाला तरी मेसेज करते. रेवती मावशी म्हणते, हे सगळं काय चाललंय? हा मल्हार न सांगता एवढ्या रात्री कोठे गेला? वाढदिवस साजरा न करता, केक न कापता? जिया म्हणते, हो ना, मला सुद्धा खूप टेन्शन आलंय. तर तायडीचा बाप म्हणतो, थांबा, सगळे शांत राहा, आपण थोडी वाट पाहूया, येईल तो थोड्या वेळात. आणि जियाला खूप टेन्शन आलेलं असतं. तायडीला आठवतं की आज तिने काय कांड केलाय. जेव्हा नुपूर ही घरातून बाहेर निघाली होती, कर्जतला जायला निघाली होती, तेव्हा नुपूर मल्हारला सांगत होती, मल्हार सर मी आज येईल परत, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि नुपूर तेथून पळून गेली होती. हे सगळं तायडीने लपून ऐकलं होतं. आणि मग तायडी लगेच सोनालीला कॉल करते आणि सांगते, सोनाली, नुपूर आज मल्हारचा बर्थडे असताना सुद्धा घराबाहेर पडली आहे, पळत पळत धावत पळत सुटली आहे. याचा अर्थ संजनाबद्दल तिला काहीतरी कळलेलं असेल. नुपूर संजनापर्यंत पोहोचण्याआधी तू संजनापर्यंत पोहोचायचं आहे, लाग कामाला. सोनाली म्हणते, ठीक आहे मॅडम. आणि सोनाली तेथून निघून जाते. मग तायडी आपल्या गुंडांना कॉल करते आणि सांगते, नुपूरवर लक्ष ठेवा आणि नुपूरला जेथे जायचंय तेथे पोचू देऊ नका, तिला अर्ध्या रस्त्यातच अडवा. तायडीने
असं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. त्यामुळे तायडी खूप खुश असते. जिया आणि दीप मल्हारला नुपूरला कॉल लावत असतात, पण दोघांचे फोनसुद्धा स्विच ऑफ येतात. जिया घाबरून म्हणते, दोघांचे फोन स्विच ऑफ येत आहे, मला तर खूप भीती वाटते, आता काय करायचं. पण तायडी त्यांना समजावून सांगते, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, मल्हार येईल घरी. आत्ता तो बाहेर गेलाय आणि काही महत्त्वाचं काम असेल म्हणून गेला असेल. उगाचच तुम्ही टेन्शन घेताय. थोडा वेळ वाट पाहूया, मग काहीतरी करूया. सगळेजण हे शांत होतात. पण मल्हार नेमका गेला कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तायडीसुद्धा आपला पुढचा प्लॅन बनवते आणि इकडे नुपूर ही कर्जतच्या जंगलात हरवलेली असते. हातात मोबाईलचा टॉर्च सुरू आणि नुपूर या टॉर्चच्या मदतीनेच सगळीकडे शोधाशोध करत असते. तिला रस्ताच सापडत नाही. मी मुंबईच्या दिशेने किंवा घरच्या दिशेने कशी जाऊ हेच तिला कळत नाही. तेवढ्यात नुपूरला एक साप दिसतो. नुपूर जोरात ओरडते, पण क्षणभर ती निरखून पाहते, पायाने लुटून पाहते. तेव्हा तिला कळतं की हा साप नाहीये तर ही काठी आहे. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. नुपूरच्या चहूबाजूने फक्त गडद अंधार असतो. नुपूर मोबाईलची रेंज पाहते तर रेंजही नसते आणि विचार करते, रेंज असती तर मी मॅप लावून तरी घरी पोहोचले असते. रेंजही नाहीये, आता काय करू हाच प्रश्न नुपूरला पडतो. नुपूरला खूप टेन्शन येतं आणि इकडे एक पोलीस इन्स्पेक्टर रस्त्यावरच उभा असतो आपली मोटरसायकल लावून आणि तेवढ्यात मल्हारची गाडी तेथे पोहोचते. हा माणूस गाडी थांबवतो आणि विचारतो, तुम्हाला कुणी येऊ दिलं रे इथे. मल्हार विचारतो, काय झालं साहेब. तर इन्स्पेक्टर सांगतो, पुढे रस्ता बंद आहे, पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे, खूप रिस्की आहे, त्यामुळे आम्हाला आदेश आहे की कोणालाही जाऊ द्यायचं नाही. मल्हार म्हणतो, साहेब प्लीज जाऊ द्या, माझी बायको अडचणीत आहे, मला जावंच लागेल. इन्स्पेक्टर म्हणतो, नाही जाऊ देऊ शकत, तुम्हाला जाऊ दिलं तर माझी नोकरी जाईल, जा, नाही जाऊ देऊ शकत, जा मागे. मल्हार म्हणतो, प्लीज साहेब, मी स्वतःच्या रिस्कवर जायला तयार आहे, पण मला जाऊ द्या. इन्स्पेक्टर म्हणतो, आम्ही तुम्हाला स्वतःच्या जीवाची रिस्क नाही घेऊ देऊ शकत, जा, नाही जाऊ शकत, घ्या गाडी मागे वळवून. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टरला कंट्रोल रूममधून कॉल येतो. त्यामुळे इन्स्पेक्टर बाजूला बोलायला जातो. मल्हार ही लगेच संधी साधतो, गाडीच्या खाली उतरतो आणि ड्रायव्हरला सांगतो, तू गाडी थोडी मागे घे, रस्त्याच्या कडेला लाव, मी येतो, मी पुढे पायी जातोय. ड्रायव्हर सांगतो, पण मल्हार सर, खूप धोका आहे पुढे, तुम्ही असे नका जाऊ. मल्हार म्हणतो, नुपूरसाठी मला ही रिस्क घ्यावीच लागेल. आणि मल्हार हा लगेच त्याच जंगलाच्या दिशेने आतमध्ये निघून जातो. इकडे नुपूर मल्हार सर असा आवाज देत असते आणि मल्हारसुद्धा तिच्याच आसपास असतो. तो सुद्धा नुपूर नुपूर असा आवाज देत असतो. नुपूरला मल्हारचा आवाज ऐकू येतो आणि नुपूर जोरात ओरडते, मल्हार सर. पण मल्हारला नुपूरचा आवाज ऐकू येत नाही. नुपूर कदाचित हळू ओरडत असेल. हे दोघे एकमेकांना आवाज देत असतात, नुपूर मल्हार. त्यांची ही जुगलबंदी सुरू असते आणि तेवढ्यात नुपूरला समोरून एक व्यक्ती येताना दिसते. त्याच्या हातात टॉर्च असतो. रात्र असल्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. नुपूरला असं वाटतं की मल्हारच आलाय. नुपूर खूप खुश होते, मल्हार सर आलात तुम्ही. आणि जेव्हा हा व्यक्ती नुपूरच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण हा मल्हार नसतो तर एक गुंड असतो. तो राक्षसासारखा हसू लागतो, हा 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 हा, आता आली माझ्या हातात, कशी जाशील. नुपूर खूप घाबरते, मागे वळून पळण्याचा प्रयत्न करते तर तिच्या मागे आणखीन एक गुंड उभा असतो. हा गुंडसुद्धा नुपूरला अडवतो. नुपूर खूप घाबरते. इकडे मल्हार नुपूर अशा हाका मारत असतो. हे एकमेकांच्या जवळच असतात. नुपूर काही बोलण्याचा प्रयत्न करते तर हे गुंड तिचं तोंड दाबतात, तिला जंगलात घेऊन जातात. मल्हार आडाओरडा करत असतो, नुपूर. आणि हे गुंड नुपूरला पकडतात, तिचं तोंड दाबतात. तेवढ्यात नुपूर एक दगड जोरात लाथ मारते आणि हा दगड मल्हारच्या आजूबाजूला येऊन पडतो. मल्हारला समजतं की जवळच कुणीतरी आहे. नुपूर ही कसंबसं ओरडण्याचा प्रयत्न करत असते आणि मल्हारला नुपूर दिसते. दोन गुंड नुपूरला पकडण्याचा प्रयत्न करताय हे मल्हारला दिसतं आणि त्याला जबर धक्का बसतो. आणि इकडे मल्हारच्या घरी सगळेजण मल्हारची वाट पाहत असतात. तायडी शांत बसलेली असते कारण तिला काही देणं घेणं नाही आहे, ती निवांत आहे. पण तायडीचा बाप, तायडीची आई, दीप, जिया सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. रेवती मावशीलाही टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात जिया म्हणते, मी मल्हार ब्रोच्या ड्रायव्हर दादांना कॉल करते. आणि ती मल्हारच्या ड्रायव्हरला कॉल करते आणि विचारते, दादा ब्रो कुठे, तो माझा फोन उचलत नाही आहे. तर ड्रायव्हर सांगतो,
मल्हार सर तर गाडीवरून उतरून गेले निघून. पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण पुराचं पाणी पुलावून वाहत होतं. मल्हार सर एकटेच पुढे निघून गेले. हे ऐकून जियाला मोठा धक्काच बसतो आणि जिया सगळ्यांना झालेला प्रकार सांगते की पोलिसांनी गाडी अडवली आणि ब्रो हा एकटाच गाडीतून उतरून निघून गेला. रेवती मावशीला जबर धक्का बसतो. रेवती मावशी खूप घाबरते आणि म्हणते, हा मल्हार काय करतोय ना त्याचं त्यालाच कळतंय, एवढी रिस्क घ्यायची काय गरज होती. तर तायडीची आई म्हणते, हो ना, बड्डेचा केक सुद्धा नाही कापला. केक कापला असतं तर काही टेन्शन नसतं राहिलं. तर तायडी ही खूप शांत असते, तिला कसलंच टेन्शन नसतं. आणि रेवती मावशी म्हणते, हे सगळं त्या नुपूरमुळे होतं आहे, ती कोठे गेली काय माहीत. तर जिया म्हणते, मॉम तू नुपूर वहिनीला का दोष देतीये. ब्रो म्हणाला ना की त्याला माहिती आहे की नुपूर वहिनी कुठे आहे. आणि जिया म्हणते, दीप आता थांबून फायदा नाही आहे, चल आत्ताच्या आत्ता जायचं आहे आपण. आत्ताच्या आत्ता आपण ब्रोला आणि वहिनीला शोधून आणू. दीप निघतो पण लगेच तायडी त्यांना थांबवते आणि म्हणते, नाही नाही नाही, कोठे जायचं नाही. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तायडी म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता तुम्ही सुद्धा बाहेर जाणार, ते सुद्धा बाहेर जाणार, हे अतिशय चुकीचं आहे ना. असं तुम्ही बाहेर जाऊ नका. आणि जर तुम्ही इतक्या रात्री बाहेर गेला तर मग तुम्हाला कोठे शोधायचं. प्लीज तुम्ही कोठे जाऊ नका. माझ्या काही पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखा आहेत, मी त्यांच्याशी बोलते, ते आपल्याला मदत करतील. पण तुम्ही येथेच थांबा, कोठे जाऊ नका. ही गोष्ट सगळ्यांना पटते आणि तायडी तेथून निघून जाते. आणि आपली रेवती मावशी सगळा दोष नुपूरला देते की नुपूरमुळेच हे सगळं होतं आहे. जेव्हापासून ती मुलगी मल्हारच्या आयुष्यात आली आहे, या घरात आली आहे, सगळं वाईट होतं आहे. आणि ती देवाला प्रार्थना करते की माझ्या मल्हारला लवकरात लवकर सुखरूप घरी परत येऊ दे. रेवती मावशीला टेन्शन आलेलं असतं, घरातील सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आणि इकडे तायडी मल्हार आणि नुपूरला शोधण्यासाठी नाही, तर ज्या पोलिसाने मल्हार आणि नुपूरची गाडी रस्त्यात अडवली आहे त्याला शाबासकी द्यायला कॉल करते. काय मग झालं का काम. हा अधिकारी सांगतो, मॅडम तुम्ही सांगितलं आणि काम होणार नाही असं कधी होईल का, त्यांना चांगलंच अडकवलं आहे. हे ऐकून तायडी खूप खुश होते आणि फोन कट करते. इकडे हे गुंड नुपूरला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. नुपूर स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात मल्हार तेथे एक मोठा दांडू घेऊन येतो आणि या दांडूने या दोन गुंडांची चांगली धुलाई करतो. हे दोन गुंड वेगवेगळ्या दिशेला जाऊन पडतात. मल्हार नुपूरला घेऊन पळण्याचा प्रयत्न करतो पण हे गुंड परत मल्हारवर चाल करून येतात. मल्हार त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो पण हे दोन गुंड एकाच वेळेस मल्हारवर हल्ला करतात आणि मल्हारला दूर फेकून देतात. नुपूर खूप घाबरते पण मल्हार काही हार मानत नाही. एका गुंडाची चांगली धुलाई करतो पण दुसरा गुंड मागच्या बाजूने येतो आणि नुपूर फक्त जागेवर उभी असते, काही करत नाही. सर सर मागून आला, पुढून आला, एवढंच ती बोलत असते. पण मल्हार या दोन गुंडांना कसं बसं चांगलं धुतो आणि हे दोघे घाबरून तेथून पळून जातात. नुपूर खूप घाबरलेली असते, मल्हारला मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. मल्हार सर, जर आज तुम्ही आला नसता तर माझं काय झालं असतं, या गुंडांनी माझ्यावर काय केलं असतं, मला खरंच खूप भीती वाटते. मल्हार सर, मल्हार सर, बरं झालं तुम्ही आलात. मल्हार हा नुपूरला शांत करतो आणि म्हणतो, नुपूर तुझ्यासाठी मी नाही येणार तर कोण येणार, नको काळजी करू, सगळं काही ठीक झालंय, ते गुंड पळून गेले आहेत. आणि मग नुपूर शांत होते. मल्हार नुपूरला विचारतो, नुपूर पण एवढ्या रात्री तू येथे का आली होतीस. नुपूर, हे अति झालंय, मी तुला अनेक वेळेस सांगितलंय असं एकटीने यायचं नाही. तुझं काही बरं वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि यानंतर एकटीने कोठेही यायचं नाही, मला बरोबर घेऊन जायचं, ही शेवटची वेळ, यानंतर मी तुला एकटीने परत कधीच कोठे जाऊ देणार नाहीये. सांग मला आता, तू या जंगलात कशी आलीस, येथे कशी अडकलीस. आणि मग नुपूर झालेला सगळा प्रकार सांगते की जेव्हा दुपारी ती कॅबने कर्जतच्या दिशेने निघाली होती तेव्हा तिला त्याच पोलीस इन्स्पेक्टरने अडवलं ज्याला मल्हारने अडवलंय. तो गाडी अडवतो आणि म्हणतो, कोठे चाललात, पुढे नाही जाऊ शकत, पुढे पावसाच्या पाण्यामुळे रस्ता अडवलाय, त्यामुळे तुम्हाला मागं फिरावं लागेल. नुपूरला खूप टेन्शन येतं आणि इन्स्पेक्टर सांगतो, दुसऱ्या रस्त्याने जा. नुपूर गाडीच्या खाली उतरते आणि विचारते, साहेब येथून जायला दुसरा रस्ता आहे का. हा इन्स्पेक्टर सांगतो, येथून थोडं डाव्या बाजूने जा, पुढे काही वाहन मिळतंय का पहा. नुपूर हो म्हणते आणि जंगलाच्या दिशेने जाते. नुपूर सांगते, सर मी येथे आले, कधी अंधार पडला आणि मी कधी हरवले माझं मलाच कळलं नाही आणि मी रस्ता शोधत होते
पण मला रस्ता सापडला नाही आणि तेवढ्यात मला या गुंडांचा आवाज आला. मी घाबरले आणि मग तुमचा मला फोन आला. मी तुम्हाला इथे बोलवलं. हे सगळं ऐकून मल्हारला आश्चर्य वाटतं. मल्हार म्हणतो, चल आता आपल्याला घरी जायचं आहे. नुपूर म्हणते, चला. मल्हार विचारतो, पण कोणत्या रस्त्याने? नुपूर म्हणते, कोणत्या रस्त्याने म्हणजे? तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही आत्ताच तर आला या जंगलामध्ये. मल्हार म्हणतो, हो मी आत्ताच आलो आहे, पण माझ्या नाही लक्षात राहिलं. नुपूर म्हणते, असं कसं नाही लक्षात राहिलं? एवढ्या वेळ रडणारी नुपूर पुन्हा भांडायला लागते आणि म्हणते, मल्हार सर, मला हे तुमचं बिलकुल आवडत नाही. असं एका मिनिटात रस्ता कोणी कसं काय विसरू शकतं? मल्हार म्हणतो, हो का? तू विसरलीस त्याचं काय? नुपूर म्हणते, मला खूप उशीर झाला आहे, तुम्ही आत्ता विसरलात. मल्हार म्हणतो, मला तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे. नुपूर म्हणते, मग काय मी वाद घालते का? नेहमी तुम्हीच वाद घालता. आणि या दोघांचं भर जंगलात मध्यरात्री भांडण सुरू होतं. मल्हार म्हणतो, येथे आपण वाद घालत बसलो ना तर वाघ वाघीण यायचे आपल्याला खायला. त्यामुळे आता वाद घालायला नको, वाद बंद करा. आणि हे दोघे रस्ता शोधायचा विचार करतात. इकडे तायडीसुद्धा तिच्या रूममध्ये काहीतरी विचार करत असते. तेवढ्यात तायडीच्या आईबाप तेथे येतात आणि तायडीची आई एकानंतर एक प्रश्न विचारते. तायडी, तू एवढी निवांत कशी, एवढी शांत कशी? मल्हार कुठे गेला? नुपूर कुठे गेली? एवढे रात्री ते कुठे गेले? बड्डेसुद्धा नाही झाला, केकसुद्धा खायला नाही मिळाला. तायडीचा बाप म्हणतो, अगं बाई तू गप्प बस. आणि तायडीचा बाप विचारतो, तायडे तुझा प्लॅन काय? तर तायडीची आई जोरात ओरडते, प्लॅन? तायडी म्हणते, ए गप ना, आत्ताच सांगितलं ना त्यांनी. आणि तायडी आपल्या बापाला सांगते, हो बाबा, तुम्ही बरोबर ओळखलं, हा सगळा माझा प्लॅन आहे. आणि मी माझ्या माणसांना सांगितलं आहे, आज ते नुपूरची चांगली जिरवतील. हे ऐकून तायडीची आई विचारते, पण तू हे सगळं कशाला केलंस तायडे? तायडी सांगते, कारण ती नुपूर ते शोधून काढण्याचा प्रयत्न करते जे माझ्यासाठी खूप धोकादायक आहे. आणि जे कोणी माझ्या वाकड्यात जाईल त्याची नदीवर लाकडं रचल्याशिवाय मी तर राहणार नाही. आज नुपूरला जन्माची अद्दल मी घडवणार आहे. असा विचार करून तायडी खुश होते. तायडीचे आईबाप खुश होतात. पण तेवढ्यात जिया तेथे येते आणि म्हणते, तायडे? जियाने सगळं ऐकलं की काय? हे पाहून तायडी, तायडीचा बाप, तायडीची आई सगळे खूप घाबरतात. जिया त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते. आणि इकडे मल्हार आणि नुपूर हे दोघे रस्ता शोधत असतात. आणि मल्हार नुपूरला विचारतो, मिसेस खानविलकर, तुम्हाला रस्ता खरंच माहीत नाही आहे का? नुपूर म्हणते, सर, मला रस्ता माहीत असता तर मी एवढ्या वेळ इथे टाईमपास केला असतं का? मला काय जंगलात मजा येते का? मल्हार विचारतो, पण तुम्ही येथे आला का होता ते तरी सांगा मला. एवढ्या रात्री ह्या जंगलात तुमचं काय काम होतं? नुपूर म्हणते, सर, मला आहे ना तुमची कोणाशी तरी भेट घालून द्यायची आहे. मल्हार विचारतो, माझी कोणाशी भेट? नुपूर सांगते, सरप्राईज आहे, ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, ते मी तुम्हाला जेव्हा भेट होईल तेव्हाच सांगणार. मल्हार म्हणतो, पण येथून बाहेर कसं निघायचं? नुपूर म्हणते, ते तर शोधायचं आहे सर. तुम्ही ना खूप प्रश्न विचारता. फक्त येथून बाहेर कसं निघायचं, हायवेला कसं जायचं याचा विचार करा. बाकीचं आपण सगळं नंतर ठरवूया. मल्हार म्हणतो, ठीक आहे, पण यावेळेस काहीतरी चांगलं सरप्राईज असलं पाहिजे. नाहीतर याआधीसुद्धा सर सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, आणि काय सरप्राईज देते ते तुलाच माहिती आहे. नुपूर म्हणते, सर, बडबड करण्यापेक्षा आहे ना रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा. कारण रस्ता लवकर सापडल्यावर आपण लवकर तेथे जाऊ आणि तुम्हाला लवकर सरप्राईज मिळेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. मल्हार आणि नुपूर हे दोघे मध्यरात्री जंगलात हरवले आहेत आणि त्यांची नेहमीची बाचाबाची भांडणं सुरू आहेत. तायडीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे आणि मल्हारने नुपूरला वाचवलं आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार आणि नुपूरला रस्ता सापडणारच नाही. त्यांना जंगलात एक झोपडी सापडेल, जेथे चूल असेल, सगळं काही असेल, आणि तेथे मल्हार आणि नुपूर रात्रभरासाठी आडोसा घेतील. आणि मल्हारला भूक लागलेली असेल, त्याचा वाढदिवससुद्धा सेलिब्रेट केलेला नसेल, तर नुपूर चक्क चुलीवर गरमागरम भाकऱ्या थापणार, मल्हारसाठी पिठलं बनवणार आणि या पिठल्याचा केक तयार करतील. मल्हार हा पिठलं खाऊन, नुपूरला खाऊ घालून आपला बड्डे साजरा करतील. दोघे एकमेकांना भरवतील. हा सीन खरंच खूप रोमॅन्टिक असणार आहे. दोघे खूप खुश असतील. आनंद साजरा करायला खूप मोठं सेलिब्रेशन लागत नाही. प्रेमाची माणसं असली तरी खूप होतं, याचं हे उदाहरण आहे. आणि मल्हारचा हा वाढदिवस खरंच खूप युनिक असणार आहे. आणि दुसरीकडे दुसरा दिवस उजाडेल तरी मल्हार आणि नुपूर घरी आलेले नसतील. दीप म्हणेल, आता पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया.
तर तायडी म्हणेल, कशाला, काय गरज आहे, नाही करायची. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटणार की तायडी असं का वागतीये. आणि मग रेवती मावशी नेहमीप्रमाणे, हे सगळं त्या अपशकुनी नुपूरमुळे झालं आहे, नुपूर दोषी आहे, नुपूरला शिक्षा द्यायला पाहिजे, नुपूरला घराबाहेर हाकलायला पाहिजे, कशाला ती मल्हारच्या आयुष्यात आली, ही आपलं जे आहे पाठ करून ठेवलेली वाक्य ती बोलणार. त्यामुळे जियाला वाईट वाटेल आणि मग नुपूर सगळ्यात मोठा धमाका करणार, मल्हारला घेऊन चक्क संजनाच्या घरी पोहोचेल. मल्हार विचारेल, तू मला कोणाला भेटण्यासाठी घेऊन आली आहे. नुपूर म्हणेल, थांबा सर, हा दरवाजा उघडल्यावर तुम्हाला कळेल. आणि नुपूर दरवाजा वाजवणार. मल्हार वाट पाहील की कोण दरवाजा उघडून बाहेर येत आहे. मग आता मल्हार आणि संजनाची भेट होईल का, हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.